नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्। भगवान तथागत अरहंत सम्यक संबुद्ध आणि भगवंतांचा सुआख्यात धम्म, त्याचप्रमाणे भगवंतांचा आर्य श्रावक संघ यांना त्रिवार अभिवादन। त्याचप्रमाणे धम्ममंचावर उपस्थित आदरणीय भंते सुमंगल थेर, त्याचप्रमाणे आपल्या जयंती उत्सवाचे अध्यक्ष आयुष्यमान कांबळे सर। तर दुसरा दे आज आपण सेल बदलून घे। आज घे बाबा माईक घे बरं। अहो अक्षर सेल टाकून हॅलो हॅलो हॅलो। आज बुद्ध जयंती उत्सव 2026 आपला सूरजनगर यवतमाळ या आपल्या बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे। तर बुद्ध जयंतीच्या किंवा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच मी या ठिकाणी मंगलकामना व्यक्त करतो। आदरणीय भरतीजींनी आणि आपण सर्वांनीच या ठिकाणी त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा वंदना घेतलेली आहे। त्याचप्रमाणे सर्व सत्वांप्रती मैत्री भावना सुद्धा आपण व्यक्त केलेली आहे। तर कार्यक्रमाला तसा फारसा उशीर झाला असं म्हणता येणार नाही, कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हाच वेळ कार्यक्रमांसाठी योग्य आणि उचित आहे, कारण यावेळेस म्हणजे थोडं वातावरण थंड असतं। तर आपण या आजच्या प्रसंगी काही महत्त्वपूर्ण ज्या बाबी आहेत त्या थोड्या पाहणार आहोत आणि मी अशी अपेक्षा करतो की आपण शांत आणि सदचित्ताने धम्माचं श्रवण करावं, धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि जर काही शंका असेल तर तुम्ही ते विचारू पण शकता। तर आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान तथागत सम्यक संबुद्ध यांचा जो बुद्धत्वाचा जो क्षण आहे, जे बुद्धत्व आहे ते याच दिवशी प्राप्त झाल्याचं आपल्याला सर्वांना माहिती आहे। हा अतिशय महत्वपूर्ण असा क्षण आहे वैशाख पौर्णिमेचा। तर आपल्याला या ठिकाणी ही बाब समजून घ्यायची आहे की बुद्ध म्हणजे काय। आपण जे म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि, तर त्यामध्ये बुद्ध हा जो शब्द येतो तर त्याचा अर्थ नेमका काय होतो ही बाब आपल्याला समजून घेतली पाहिजे। तर बुद्ध हे कुठल्याही व्यक्तीचं नाव नाही। सिद्धार्थ गौतम हे व्यक्तीचं नाव आहे। विपस्सी, सिखी, ककुसंध हे व्यक्तीची नाव आहे, परंतु बुद्ध हे व्यक्तीचं नाव नाही। आणि म्हणून बुद्ध धर्मातली जी अतिशय महत्वाची आणि मूलभूत जी शिकवण आहे ती शिकवण आहे पुद्गल नैरात्म्य। पुद्गल नैरात्म्य ही शिकवण अतिशय महत्वपूर्ण आहे। ती यासाठी आहे कारण बुद्धाच्या धम्मामध्ये व्यक्ती म्हणून असं कुठलं स्थान नाही। याचं मी तुम्हाला उदाहरण देतो। मिलिंद प्रश्न हा ग्रंथ आपण सर्वांनी वाचला असेल। त्यामध्ये पहिलाच प्रश्न आहे, जेव्हा राजा मिलिंद भंते नागसेन यांच्याकडे जातात आणि गेल्यानंतर त्यांना विचारतात की भंते आपलं नाव काय आहे, तेव्हा ते म्हणतात की नाव नागसेन आहे। तर त्यावेळेस राजा विचारतात की हे रूप नागसेन आहे का, ही वेदना नागसेन आहे का, ही संज्ञा नागसेन आहे का, हा संस्कार नागसेन आहे का, हे विज्ञान नागसेन आहे का। तेव्हा भंतेजी म्हणतात नाही, हे तर नागसेन नाही।
मग हे केस नाकसेन आहेत का? रोम, नख, दात, त्वचा, मांस, नारू, हाडे, हाडातील मज्जा, मांस वगैरे ज्या अवयवांनी शरीर बनलेलं आहे त्या अवयवांची नावं घेऊन राजा विचारतात की हे नागसेन आहे का? तर त्यावेळेस भंतेजी म्हणतात की नाही, ना ते रूप, वेदना, संज्ञा इत्यादी गोष्टी नागसेन आहेत, नाही केस, रोम, नख, दात, त्वचा या अवयवांनी बनलेल्या ज्या गोष्टी आहेत ते नागसेन आहे. तेव्हा राजा म्हणतात की मग हे नागसेन आहे तरी काय? तुम्ही आताच म्हटलं की नागसेन आहे, माझं नाव नागसेन आहे, आणि तुम्ही आताच विचारलेल्या प्रश्नाला बरोबर उत्तर देत नाही. त्यावेळेस राजा म्हणाले, मग त्याला उत्तर देताना भंतेजी म्हणाले की राजा, क्षत्रिय लोक सुकुमार असतात, नाजूक असतात, तर या रंगणत्या उन्हामध्ये तुम्ही चालत आलात काय? तेव्हा नाही, मी रथाने आलो. मग रथ कुठे आहे? नाही, तो तिथे ठेवलेला आहे. मग हा दांडा रथ आहे का? ही चाकं रथ आहेत का? हे छत रथ आहे का? अशा प्रकारे जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा राजा म्हणाले की नाही म्हणते, तिथं रथ नाही. आताच तुम्ही म्हणाल की रथाने आलो आणि मी रथाबद्दल विचारतो, रथ नाही असं म्हणता. तेव्हा राजाला मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला. तेव्हा भंतेजीने म्हटलं का मग हे काय आहे? तेव्हा राजाने उत्तर देताना म्हटलं की या विविध प्रकारच्या अवयवांनी एकत्रित येऊन जी वस्तू तयार झालेली आहे त्याला रथ म्हटलं गेलेलं आहे, आणि त्याचा आपला एक व्यवहार आहे. व्यावहारिक अर्थाने त्याला रथ म्हटलं गेलेलं आहे, पण वास्तविक पाहता रथ नावाची कोणतीच गोष्ट नाही. बुद्धाच्या धम्मामधील ही अतिशय प्रमुख आणि मूलभूत शिकवण आहे. आणि असं असल्यामुळे नागसेन नावाची कोणतीच व्यक्ती नाही. नागसेन हे नाव या स्कंदाला, या अवयवांना ओळखण्यासाठी, व्यवहार चालण्यासाठी दिलेलं नाव आहे. रथ हे नाव विशिष्ट गोष्टींच्या व्यवहार चालण्यासाठी दिलेलं नाव आहे, पण वास्तविकता रथ अस्तित्वात नाही आणि नागसेन सुद्धा अस्तित्वात नाही. मग असं जर असेल तर मग बुद्ध काय आहे? बुद्ध काय आहे? आपण काय म्हणतो? बुद्धं शरणं गच्छामि. मग बुद्ध काय आहे? तर बुद्ध हा जो शब्द आहे तो कुठल्याही व्यक्तीसाठी वापरलेला शब्द नाही. तो व्यक्तीसाठी वापरलेला शब्द नाही. आणि म्हणून आपण शरण जेव्हा जातो तर कुठल्याही व्यक्तीला शरण जात नाही. कुठल्याही व्यक्तीला शरण जात नाही. आपण मूर्तीलाही शरण जात नाही. जरी एक प्रतिकात्मक रूपाने आपण भगवान तथागतांची मूर्ती ठेवतो, प्रतिकात्मक रूपाने फोटो ठेवतो, परंतु वास्तविकता आपण त्या फोटोलाही शरण जात नाही आणि त्या मूर्तीलाही शरण जात नाही. कारण राजा कनिष्कापर्यंत, म्हणजे जवळपास इसवी सन 78चा वगैरे काळ, तोपर्यंत तर एकही बुद्ध मूर्ती तयार झालेली नव्हती. राजा कनिष्क हे ग्रीकचे होते आणि ग्रीकमध्ये मूर्तीपूजेला मोठं महत्व होतं. आणि म्हणून भारतात जेव्हा ते आले, बुद्ध धर्माचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि लखन सूत्र वगैरे आहे, ज्या ठिकाणी 32 महापुरुष लक्षण आहेत, त्याचं त्याने अध्ययन केलं आणि अध्ययन करून मूर्तिकाराला सांगून पहिली बुद्ध मूर्ती त्याने बनवली. त्याच्या आधी तर बुद्ध मूर्ती नव्हती. कनिष्काच्या आधी, राजा कनिष्काच्या आधी मूर्ती सुद्धा नव्हती. म्हणजे मूर्ती म्हणजे बुद्ध नाही, फोटो मध्येही बुद्ध नाही. आणि ज्या 32 महापुरुष लक्षणाने युक्त असणारा केस, रोम, नख, दात, त्वचा या इत्यादी गोष्टीने बनलेलं शरीर आहे ते सुद्धा बुद्ध नाही. त्या शरीराचं आपलं एक नाव आहे, सिद्धार्थ हे त्यांचं नाव आहे त्या शरीराचं. जसं आपलं नाव आहे तसं तेही एक नाव आहे. मग बुद्ध काय आहे? सच्चानिती बोधित्वाति बुद्धो. बुद्धाला काय म्हटलेलं आहे? सच्चानिती बोधित्वाति बुद्धो. सत्याचा बोध करतात म्हणून ते बुद्ध आहे. ही व्याख्या लक्षात असली पाहिजे का सत्याचा बोध करतात म्हणून ते बुद्ध आहे. जोपर्यंत सत्याचा बोध होत नाही तोपर्यंत कोणी बुद्ध नाही. हे सत्याचा बोध होण्याची जी एक प्रक्रिया आहे, सत्याचा बोध होण्याची जी एक व्यवस्थित मार्गदर्शन आहे,
ते एका जागलेल्या आणि सत्याला समजून घेतलेल्या व्यक्तीने केलेलं आहे. आणि ते व्यक्ती सिद्धार्थ गौतम आहेत. ते व्यक्ती सिखी आहेत, ते व्यक्ती विपस्सी आहेत. असे अनेक लोक होऊन गेलेत, आजही आहेत, उद्याही होतील. कारण सत्यावर कोणाची काही मोनोपोली नाही आहे, मालकीयत नाही आहे. का एकाला सत्य समजलं म्हणजे त्यालाच ते सत्य समजून राहील असं काही नाही राहत. सत्य हे सत्य आहे, ते कोणालाही समजू शकते. समजण्याची आपली एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया भगवान बुद्धाने शिकवलेली आहे. तर जेव्हा आपण बुद्ध हा शब्द वापरतो तर त्यामध्ये 3 गोष्टी येतात. 3 गोष्टी. त्यापैकी पहिली गोष्ट आहे ज्याला श्रावक बुद्ध म्हणतात. दुसरी गोष्ट आहे ज्याला प्रत्येक बुद्ध म्हणतात. आणि तिसरी गोष्ट आहे ज्याला सम्यक संबुद्ध म्हणतात. 3 गोष्टी आहेत. मग श्रावक बुद्ध म्हणजे कोण? तर जो श्रवण करून बुद्ध बनतो त्याला श्रावक बुद्ध म्हणतात. जसं या ठिकाणी भगवान तथागतांनी 4 आर्य सत्याचा उपदेश दिला आणि 4 आर्य सत्याचा उपदेश दिल्यानंतर पंचवर्गीय भिक्षू, त्यामध्ये कोंडन्य असतील, वप्प असतील, भद्दीय असतील, महानाम असतील, अश्वजित असतील किंवा सारीपुत्त, मोगलान किंवा उर्वेल कश्यप, नदी कश्यप, गया कश्यप, असे अनेक जण, अनेक भिक्षू, अनेक उपासक सुद्धा, अनाथपिंडक असेल, विशाखा असेल, असे उपासक सुद्धा जो धम्म श्रवण केल्यामुळे ते जागले, त्यांनी सत्याचा बोध केला, म्हणून ते श्रावक बुद्ध आहेत. त्यांना म्हणतात श्रावक बुद्ध. श्रवण करून ते जागले, श्रवण करून त्यांनी सत्याचा बोध केला, म्हणून ते श्रावक बुद्ध आहेत. ही एक पद्धती आहे, ही एक प्रक्रिया आहे जागृत होण्याची, सत्याला जाणण्याची ही एक प्रक्रिया आहे. जगभरामध्ये सर्वाधिक पातळीवर जो विषय शिकवला जातो तो हा श्रावक. आपल्या मुलांना, आपल्या मुलींना आपण कुठे टाकतो? शाळांमध्ये टाकतो की नाही? मग शाळांमध्ये टाकल्यामुळे आपले मुलं इंजिनियर बनले, आपले मुलं डॉक्टर बनले, आपले मुलं कलेक्टर बनले, आपले मुलं मॅजिस्ट्रेट बनले, लॉचा, कायद्याचा अभ्यास करणारे बनले. कशामुळे बनले? गुरुशिवाय बनले का? गुरुशिवाय बनले का ते? त्यांना गुरु होता ना कोणतरी. त्यांच्या शाळेमध्ये, त्यांच्या कॉलेजमध्ये अगदी ABCD शिकवण्यापासून गुरु आहेत. हर प्रक्रियेमध्ये गुरु दिसतात तुम्हाला. मग ते तुमची संगीताची प्रक्रिया असो, खेळण्याची प्रक्रिया असो की कुठल्याही प्रकारची प्रक्रिया असो, कोणी नाही कोणी तर तुमचा गुरु आहेच. तर हे जे गुरु करून जे आपण ज्ञान घेतो म्हणजे श्रवण करतो, होऊ शकते आता अलीकडे पुस्तकांचा प्रचार प्रसार आहे तर वाचनही करतो. तर हे जे श्रवण केल्यामुळे, वाचन केल्यामुळे, कोणाच्या मार्गदर्शनामुळे जे आपल्यामध्ये बोध उत्पन्न होतो, ज्ञान उत्पन्न होते आणि ते ज्ञान सत्याशी संबंधित असेल तर ते श्रावक बुद्ध, ते बुद्ध आहे, श्रावक बुद्ध आहे. दुसरा बुद्ध काय आहे? पच्चैक बुद्ध. पच्चैक बुद्ध म्हणजे काय? पच्चैक बुद्ध म्हणजे तो कोणाच्या मार्गदर्शनाने बुद्ध नाही बनत, स्वतःच्या चिंतन मननाने बुद्ध बनतात. त्यांना कोणाचं मार्गदर्शन लागत नाही, ते स्वतःच्या चिंतन मननाने बुद्ध बनतात. आणि त्याच्यामुळे हा श्रावक बुद्ध हा जो प्रकार आहे तो समजण्यासाठी मोठा अवघड प्रकार आहे, थोडा कठीण प्रकार आहे. हे जेवढेही सायंटिस्ट टाईपचे जे लोक आहेत, ज्यांनी जगाला महान बनवलं, निकोला टेस्ला सारखे असतील, आईन्स्टाईन सारखे असतील किंवा अशा प्रकारे तत्सम सायंटिस्ट लोक जे स्वतःच्या चिंतन आणि मननाने त्यांनी काही गोष्टी शोधून काढल्या, जसं चार्ल्स डार्विनचं उदाहरण आपण घेतो किंवा अल्फ्रेड वॅलेसचं उदाहरण आपण घेतो. हे असे लोक होते, किंवा चार्ल्स लायलचं उदाहरण आपण घेतो. हे असे लोक होते ज्यांनी जिओलॉजीच्या क्षेत्रामध्ये, ज्यांनी ओरिजिन ऑफ स्पेसिसच्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या चिंतनातून, स्वतःच्या मननातून, स्वतःच्या संशोधनातून मत मांडली. मेंडेलचं तुम्ही उदाहरण घ्या, स्वतःच्या चिंतनातून त्या माणसाने सिद्धांत मांडला, वंशाचा, जेनेटिकचा सिद्धांत मांडला. कोणी त्याचा मार्गदर्शक नव्हता, कोणी त्याचा गुरु नव्हता. त्यांनी प्रयोग केले, ते फिरले. चार्ल्स डार्विन 5 वर्ष समुद्रावर फिरला जहाजामधून. अनेक किड्या किटकुऱ्यांचं त्याने निरीक्षण केलं, सरड्यांचं निरीक्षण केलं, पक्ष्यांचं निरीक्षण केलं,
त्यांच्या चोचींचं, त्यांच्या खाण्याचं, त्यांच्या दिसण्याचं निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणांमधून त्याने काही मतं नोंदवली आणि तिथून तो ग्रंथ निर्माण झाला, ओरिजिन ऑफ स्पेसिस. स्वतःच ज्ञान आहे त्याचं, ते कोणी त्याला शिकवलेलं ज्ञान नाही आहे, त्यानं शोधलेलं ज्ञान आहे. प्रत्येक बुद्धाची कॅटेगरी हे शोधक बुद्धीची राहते. तो स्वतःच्या मताने, स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या निरीक्षणाने बुद्ध बनतो, जागतो. जसं उदाहरण आपल्याकडे जातकांमध्ये आढळते. जातकांमधलं जे उदाहरण आहे ते अतिशय चांगलं उदाहरण आहे, ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. जातकांमधलं उदाहरण की एकदा काय होते, राजा राहतात आणि हे जे काही राजा आहेत तर हे राजा आपल्या मंत्रिमंडळासोबत बगीच्यामध्ये जातात. तर बगीच्यामध्ये जात असताना, उद्यानामध्ये जात असताना विषय असा होतो का तिथे चांगलं असं आंब्याचं झाड असतं आणि त्या आंब्याच्या झाडाला चांगले आंबे लागलेले असतात. आणि मग राजाला असं वाटते की अरे आंबा तर खूप सुंदर दिसतो. मग ते एकाला म्हणतात की अरे तो एक आंबा तोडून आण माझ्यासाठी. आणि मग त्या सेवकाने आंबा तोडून आणला. राजाने मग तो आंबा खाल्ला. आता राजाने आंबा खाल्ला म्हटल्यानंतर त्या मंत्र्यांना वाटलं ज्या अर्थी राजाने आंबा खाल्ला त्या अर्थी आपणही खाल्ला पाहिजे. सेनापतीला वाटलं ज्या अर्थी राजाने खाल्ला, मंत्र्यांनी खाल्ला तर आपणही खाल्ला पाहिजे. सैनिकांना वाटलं आम्हीही खाल्ला पाहिजे. आणि मागाचे त्यांचे सेवक देव होते त्यांनी खाल्ला पाहिजे. राजा पुढे निघून गेला. मागाचे प्रत्येक लोक त्या आंबे तोडले त्यांनी आणि खाल्ले. राजा उद्यानामध्ये संध्याकाळपर्यंत थांबला आणि थांबल्याच्या नंतर परतीच्या प्रवासाला. आता परतीच्या प्रवासाला आल्याच्या नंतर पाहतो तर ते आंब्याचं झाड राहिलं नाही. आता त्याचे आंबे तर खतम झालेले आहेत. त्याच्या ज्या बारीक बारीक फांद्या असतात त्याही तुटलेल्या आहेत, काही मोठ्या फांद्याही तुटलेल्या आहेत. राजा त्या ठिकाणी थांबला आणि थांबून म्हणाला का जाण्याच्या वेळेस हा आंबा त्या आंब्याने लज्जतलेला होता, अतिशय सुशोभित, अतिशय सुंदर दिसत होता. आणि येताना तर आंबे तर सोडा पण त्याच्या फांद्याही बरोबर जागेवर राहिलेल्या नाही आहेत. अरे अरे काय ही हानी झाली या आंब्याची. त्या ठिकाणी तो उभा राहिला आणि उभा राहिल्याच्या नंतर त्यांनी त्याच्यावर चिंतन केलं, त्याच्यावर मनन केलं. आणि चिंतन मनन केलं. त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली की जे लादलेलं झाड आहे आंब्यांनी, भरपूर आंबे लागलेले आहेत, तर त्याला दगडही मारले जातात आणि त्यात आंबे तोडलेही जाते. त्या झाडाची कुठल्या प्रकारची काही परवाही केली जात नाही, त्याला नुकसान पोहोचत आहे का, काय प्रॉब्लेम येत आहे. तशासारखं माझा राजाचं जीवन आहे. मी राजा असल्यामुळे लोक सातत्याने माझ्या मागे काही ना काही मागणी करत राहतात. राजा हे पाहिजे, राजा ते पाहिजे, राजा हे कर, राजा ते कर. आणि सतत मला त्या गोष्टींची मागणी पूर्ण करावी लागते. आणि जर ते मी मागणी पूर्ण नाही करू शकलो तर माझी निंदा होते, माझी बदनामी होते, मला नावं ठेवले जातात आणि त्या पद्धतीने मला टेन्शन येतं, तणाव येतो, षडयंत्राची भीती राहते. ज्याप्रमाणे हे आंब्याचं झाड भरपूर आंबे लागलेले असल्यामुळे लोक खाण्याची इच्छा करतात आणि त्या आंब्याच्या झाडावर तुटून पडतात, तशासारखं मी राजगादीवर बसलेलो असल्यामुळे माझ्याकडून लोक नाना अपेक्षा करतात आणि जर अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर ते मला ओरबाडून टाकण्याचा प्रयत्न करतात. अरे अरे हे किती दुःख आहे. असं चिंतन केलं, असं मनन केलं आणि त्यांनी विचार केला की ज्याप्रमाणे या आंब्याच्या झाडावर आता एकही आंबा शिल्लक राहिलेला नाही आणि आंब्याच्या झाडाचा आंबाच शिल्लक नसल्यामुळे कुठलाही माणूस, कुठलीही महिला, कुठलाही सैनिक त्याला दगड सुद्धा मारत नाही, त्या आंब्याच्या झाडावर चढत सुद्धा नाही, तो आंबा तोडत सुद्धा नाही. तर अशा प्रकारे मी अंकिंचन बनलो पाहिजे, म्हणजे काहीही धारण न करणारा बनलो पाहिजे. आणि असं म्हणून त्यांनी उभं असतानाच अनित्यतेचं चिंतन केलं की सर्व अनित्य आहे या प्रकारचं चिंतन केलं. दुःख आहे चिंतन केलं, अनात्मा आहे चिंतन केलं. आणि त्या चिंतनामधून त्यांना जे जागृती निर्माण झाली, एक सत्य समजलं, ते प्रत्येक बुद्ध झाले. मग ते म्हटले की आता मला राजा वगैरे काही राहायचं नाही, गृहत्याग केला, हिमालयामध्ये गेले निघून. तर ते जे त्यांची जागृती आहे, ते जे त्यांना सत्य समजलेलं आहे, सत्य कळलेलं आहे, ते आहे प्रत्येक बोधी. त्याला म्हणतात प्रत्येक बुद्ध होणे. आणि तिसरी अतिशय महत्वाची बाब आहे आणि ती बाब म्हणजे सम्यक संबोधी. काय म्हणतो आपण त्याला? सम्यक संबुद्ध. सम्यक संबुद्ध काय असते?
सम्यक संबुद्ध ही अशी व्यक्ती आहे का जी व्यक्ती स्वतःच्या परिश्रमाने, स्वतःच्या कष्टाने सत्याचा बोध करते. स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या परिश्रमाने. जसं प्रत्येक बुद्धाने काय केलं? स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या परिश्रमाने, स्वतःच्या चिंतनाने, स्वतःच्या मननाने बुद्धत्व प्राप्त केलं. परंतु विषय असा आहे की ते ट्रेनिंग देऊ शकत नाही, ते शिकवू शकत नाही, ते समजावून सांगू शकत नाही, त्या एखाद्या समोरच्या व्यक्तीला त्या मार्गावर आरूढ करू शकत नाही. ते स्वतः बुद्ध बनतात. प्रत्येक बुद्ध स्वतः मुक्त होतात दुःखातून. त्यांना स्वतःचं ज्ञान स्वतःला भेटून जातं, बरोबर आहे, पण ते दुसऱ्यांना एनलायटन करू शकत नाही. परंतु सम्यक संबुद्ध स्वतःच्या चिंतनाने, स्वतःच्या मननाने ते बुद्ध तर बनतात, परंतु ते इतरांना सुद्धा बोध प्राप्त करून देऊ शकतात, इतरांना सुद्धा समजावून सांगू शकतात, इतरांना सुद्धा कळवून देऊ शकतात, आणि म्हणून त्यांना म्हणतात सम्यक संबुद्ध. तर अशा पद्धतीने या कॅटेगरीज भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. आणि म्हणून भगवान तथागतांनी एक सूत्र आहे, सद्धम्म पुंडरीक सूत्र. त्या सूत्रामध्ये सारिपुत्ताला सांगताना म्हणतात की सारिपुत्त, मी हा ज्याला आपण हीनयान म्हणतो, त्याच्या नंतर 1950च्या नंतर थेरवाद असं नाव ठेवलं गेलं, किंवा ज्याला महायान म्हटलं जातं. तर भगवान तथागत त्या ठिकाणी सांगतात त्या सूत्रामध्ये, मी हा कुठल्याही प्रकारचा हीनयान किंवा महायान शिकवलेला नाही, तर मी बुद्धयान शिकवलेला आहे. कारण हे जे काही श्रावक बुद्ध होणं आहे, किंवा प्रत्येक बुद्ध होणं आहे, किंवा स्वतः बोधी प्राप्त करून इतरांना बोधीचा मार्ग सांगणं आहे, हे प्रत्येकाच्या स्वभाव गुणावर डिपेंड करते. आणि त्या त्या स्वभाव गुणानुसार त्या त्या व्यक्तीला बोध प्राप्त होण्याची ती प्रक्रिया आहे. स्वभाव गुणांमध्ये वेगळेपण असल्यामुळे, प्रत्येक माणसाची सोच विचार करण्याची प्रक्रिया अलग अलग असल्यामुळे या 3 प्रकारच्या गोष्टी ज्या आहे सांगाव्या लागल्या, शिकवाव्या लागल्या. पण वास्तविक पाहता जो श्रावक बुद्ध असेल, प्रत्येक बुद्ध असो की सम्यक संबुद्ध असो, या तिघांचीही बोधी एकच आहे. हे लक्षात ठेवा, तिघांचीही बोधी एकच आहे, तिघांचंही बुद्धत्व एकच आहे. काही त्यांच्यामध्ये अशी हे नाही आहे, भेद किंवा फरक नाही. तिघांचीही बोधी एकच आहे. ज्याप्रमाणे श्रीमंत व्यक्तीने जरी पाणी पिलं तरी तहानच भागते, गरीबही माणसाने पाणी पिलं तरी तहानच भागते, मध्यमवर्गीयाने पाणी पिलं तरी तहानच भागते, स्त्रीने पाणी पिलं तरी तहान भागते, पुरुषाने पाणी पिलं तरी तहान भागते, कुत्र्याने मांजराने पाणी पिलं तरी तहानच भागत असते. म्हणजे पाण्याचा जो एक गुणधर्म आहे, पाण्याचा जो एक स्वभाव आहे, जो तहान भागवण्याचं महत्वाचं कार्य करते, तर ते पाणी ज्या पद्धतीने निर्मळ आहे, शीतल आहे, त्याचप्रमाणे हे बुद्धत्व, जेव्हा त्या बुद्धत्वाचा किंवा त्या ज्ञानाचा लाभ आपण करतो, तेव्हा ती जी काही बोधी आहे ती सर्वांची समान आहे. मग श्रावक बुद्ध असले का, प्रत्येक बुद्ध असले का, किंवा सम्यक संबुद्ध असले का, तर त्याच्यामुळे आपण जे श्रेष्ठ समजतो का, नाही बाबा श्रावक बुद्ध पेक्षा सम्यक संबुद्ध श्रेष्ठ आहे किंवा प्रत्येक बुद्ध श्रेष्ठ आहे, हा अडाणी माणसाचा विचार आहे, अज्ञानी माणसाचा विचार आहे. ज्यांना याच्यातलं काही समजत नाही त्याचा तो विचार आहे. पाणी पाणी आहे, त्याला काय फरक पडते, श्रीमंत पेट आहे का गरीब पेट आहे, पाणी पाणीच आहे, तहान भागवणे हाच त्याचा उद्देश आहे. तशाच सारखं ज्या कोण्या व्यक्तीने, ज्या कोण्या शैलीने, ज्या कोण्या व्यक्तीने, ज्या कोण्या पद्धतीने बुद्धत्वाचा लाभ केला, तो प्रत्येक व्यक्ती श्रेष्ठ आहे, प्रत्येक व्यक्ती महान आहे. तर त्याला म्हणतात बुद्ध. आणि आपण जे शरण जातो तर हे या पद्धतीने जातो, बुद्धं शरणं गच्छामि. याचा अर्थ होतो की मी बुद्धाला शरण जात आहे, म्हणजे मी बुद्धाला अनुसरत आहे, म्हणजे मी बुद्धाला एक प्रकारे समर्पण भाव व्यक्त करत आहे, की जेणेकरून मला सुद्धा त्या मार्गावर चालता आला पाहिजे आणि मी सुद्धा त्या अनुभूतीला किंवा त्या ज्ञानाला संपादन करू शकलो पाहिजे. तर आता ही एक अतिशय महत्वपूर्ण बाब तुमच्या लक्षामध्ये आलेली आहे की बुद्ध काय आहे. बुद्ध काय आहे? बुद्ध हे कोण्या व्यक्तीचं नाव नाही. बुद्ध ही ज्ञानाची अवस्था आहे, एक बोधाची अवस्था आहे, आणि बोध होण्याच्या आपल्या प्रक्रिया आहेत. आणि त्या प्रक्रियामध्ये 3 प्रक्रिया मी सांगितलेल्या आहेत. जो श्रवण करून जागतो, सत्याचा बोध करतो, जो स्वतःच्या चिंतन मननाने सत्याचा बोध करतो, आणि स्वतःच्या चिंतन मननाने बोध करून दुसऱ्यांनाही बोध करायला मदत करतो किंवा बोध करवून देतो,
तर अशा प्रकारे श्रावक बुद्ध, प्रत्येक बुद्ध आणि सम्यक संबुद्ध अशी जी विभागणी आहे ज्ञानाच्या प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमधली, ती विभागणी या पद्धतीने साहित्यामध्ये आपल्याला दिसून पडते. तर आता महत्वपूर्ण बाब ही आहे की बुद्ध या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला मी समजावून सांगितला. आता बुद्ध बनण्याची प्रक्रिया काय, प्रोसेस काय, प्रक्रिया काय आहे बुद्ध बनण्याची, ती प्रक्रिया आपल्याला समजता आली पाहिजे. ती प्रक्रिया फार महत्वपूर्ण आहे. आपण ज्या पद्धतीने धम्म शिकतो तो जो धम्म आपण शिकतो, जसं दान हा धम्म आहे, शील हा धम्म आहे, याची प्रवचनं तुम्ही नेहमीच ऐकलेली असेल, नाही ऐकली? दानावर तुम्ही प्रवचन ऐकली की नाही? नाही ऐकली? ऐकलेली आहे. शीलावर तुम्ही प्रवचन ऐकली असेल, शीलावरही तुम्ही ऐकलेलं आहे प्रवचन. हे दानावरचे प्रवचन किंवा शीलावरचे प्रवचन हे अतिशय सामान्य प्रवचन आहेत, कारण याचा एक सामाजिक संबंध आहे या प्रवचनांचा. एक माणूस आणि दुसऱ्या माणसाशी असणारा संबंध यातून दिसून पडतो, आणि ही बाब अतिशय महत्वपूर्ण आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. हे आवश्यक बाब आहे की या जगातील गरीब आणि गरजू लोकांना दुःखमुक्त करायचं असेल तर दान आवश्यक बाब आहे. ज्या लोकांवर अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, त्यांच्यासाठी काही काम करायचं असेल तर करुणा आवश्यक बाब आहे. आपण सातत्याने सन्मार्गावर राहावं असं आपल्याला जर वाटत असेल तर कोणी निंदो अगर कोणी बंदो त्याची पर्वा न करता स्वतःला सन्मार्गावर ठेवण्यासाठी उपेक्षा भाव आवश्यक आहे. दुसऱ्यांचं सुख, दुसऱ्यांचा चांगुलपणा, दुसऱ्यांचा वैभव पाहून आपल्या मनामध्ये मुदित होणं, आनंदी होणं, यासाठी मुदिता भाव आवश्यक आहे. सर्वांसाठी मित्रत्वाने राहणं हा मैत्रीचा भाव आवश्यक आहे. या सगळ्या अनिवार्य आणि आवश्यक गोष्टी आहेत एक सामाजिक जीवन जगण्यासाठी. आणि मनुष्य हा असा आहे प्राणी जो सामाजिक आहे. सामाजिक आहे. जेवढी मॅमल्स असतात, मॅमल्स त्यामध्ये तुम्ही पक्षी पाहता, मॅमल्स आहेत जे जन्माला घालतात. मग कोणी अंड्यामधून जन्माला घालत असतील, कोणी गर्भामधून जन्माला घालत असतील, पण जे जन्माला घालणारे प्राणी आहेत ते आपल्या पिलांबरोबर मित्रत्वाचं त्यांचं नातं असते. त्यांना ते काही सामाजिक गुण त्यांच्यामध्ये अवगत करावे लागतात आणि अवगत होतात त्यांना ते. चिमण्यांना तुम्ही पहा, चिमण्यांमध्ये ते गुण दिसत नाहीत का? बिलकुल ते घरटं बांधतात जसं तुम्ही घर बांधता. घरटं बांधल्यानंतर त्याच्यात अंडे टाकतात. तुम्ही घर बांधल्यानंतर पिलांना जन्माला घालता, मुलांना जन्माला घालता, तसे ते मुलांना जन्माला घालतात. जसं तुम्ही काबाड कष्ट करून मेहनत करून पैसे कमवता, मुलांना खाऊ पिऊ घालता, कपडे लत्ते घेऊन देता, शिक्षण पाणी करून देता, तसे ते सुद्धा चिमण्या जिकडून तिकडून फिरून तोचीमध्ये चारा आणतात, चारतात त्यांना. आणि तोपर्यंत चारतात जोपर्यंत त्यांना स्वतःच्या पंखाने उडता येत नाही. आपणही आपल्या मुलाबाळांचा तोपर्यंत सांभाळ करतो जोपर्यंत स्वतःच्या पायावर ते उभे होत नाही, नोकरी पाणी करून काही दोन गोष्टी कमवत नाहीत. आणि नंतर ते लग्न करतात, ते पूर्ण उडून जातात, आणि पक्षी पंख फुटल्यानंतर ते पूर्ण उडून जातात. ही एक साधारण प्रक्रिया आहे. साधारण प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया तुम्हाला सर्वांमध्ये दिसते, माणसांमध्ये दिसते. ही प्रक्रिया तुम्हाला वाघांमध्ये दिसते, ही प्रक्रिया हत्तींमध्ये दिसते, ही प्रक्रिया चिमण्यांमध्ये दिसते, कवड्यांमध्ये दिसते, सगळे अनेक प्रकारच्या प्राण्यांमध्ये दिसते जे मॅमल्स आहेत. तो एक सामाजिक गुण आहे प्रत्येकामध्ये, कारण आपण ज्या अर्थी मायबापाच्या पोटी जन्माला येतो त्याच अर्थी आपण सामाजिक आहोत. कारण ज्या अर्थी जन्माला आलो आपल्या आईशी, आपल्या वडिलांशी, आपल्या काका मामा मावशी आजी आजोबा सर्वांशी आपला संबंध जन्मल्याबरोबरच जुळतो. आपल्याला आपली ओळख भेटते, आपली जे जात भेटते, आपल्याला धर्म भेटतो, आपल्याला देश भेटते, आपल्याला नाव भेटते. हे सर्व दुसऱ्यांचीच देण आहे, दुसरेच देतात आपल्याला. सामाजिक जीवन आहे आपले, आणि त्या सामाजिक जीवनाचे आपले नीतिनियम आहेत. त्या नीतिनियमांचं आपण पालन करतो. प्रत्येक नीतिनियमांची आपली एक प्रक्रिया आहे. मुस्लिम असेल त्याचे आपले नीतिनियम आहेत सामाजिक जीवन जगण्याचे. हिंदू असतील त्यांची आपली एक समाज व्यवस्था आहे सामाजिक जीवन जगण्याची. बौद्ध असेल त्यांची आपली एक समाज व्यवस्था आहे सामाजिक जीवन जगण्याची. ख्रिश्चन असेल, पारसी असेल, जैन असेल, प्रत्येकाने आपलं एक सामाजिक जीवन मेंटेन केलेलं आहे. त्यांचे कपडे लत्ते, खान पान, एकमेकांसोबत वागण्या बोलण्याच्या पद्धती, ही एक संस्कृती, ही एक सभ्यता
मानवांमध्ये आपण पाहतो. जेव्हा आपण कल्चरल अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करतो तर त्यावेळेस कल्चरल अँथ्रोपॉलॉजीमध्ये असं स्पष्टपणे म्हटलं जातं की मानवांना हा नाहक असं वाटत राहते, मूर्खपणामुळे असं वाटत राहते की आमची संस्कृती श्रेष्ठ आहे आणि बाकीच्यांची संस्कृती श्रेष्ठ नाही आहे. परंतु हा एक प्रकारचा अज्ञान आहे. प्रत्येक संस्कृतीचा उद्देश जो आहे तो साधारण आहे आणि तो साधारण उद्देश हा आहे की आपलं सामूहिक जीवन सफल झालं पाहिजे. सामूहिक जीवन सफल करण्याची ती एक प्रक्रिया होती आणि संस्कृती आणि सभ्यता सातत्याने परिवर्तनशील आहे, बदलणारी आहे, ती बदलत राहते. मग आता मुद्दा हा आहे की दानशिलादी जे नियम बुद्धाच्या धम्मातही दिसतात, अन्य धर्म आहेत त्यांच्यामध्ये ते दिसतात. मग याच्याने कोणी बुद्ध बनतो का? आपण जेव्हा प्रक्रियेचा विचार करतो बुद्ध बनण्याच्या, तर या गोष्टीने बुद्ध बनता येईल का? आता आपल्यापैकी सर्वच उपस्थित लोकांना हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपण एक सामाजिक जीवन चांगलं जगतो. असं तर काही नाही की सामाजिक जीवन चांगलं जगत नाही, जगतात लोक चांगलं सामाजिक जीवन. कोणी आपल्या भावांची नोकरी पाण्यामध्ये मदत करतात, जीवन सेटल करून देतात. कोणी आपल्या बहिणींचे लग्न लावून त्यांचं जीवन सेटल करून देतात. आपण आपल्या मुलाबाळांना, ऑफिस मधल्या लोकांना किंवा आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना मदत करतो, त्यांना हेल्प करतो. आपलं आयुष्य आपल्याला असं वाटतं की मी सक्सेसफुल जगत आहे कारण मी इतरांना मदत करत आहे, इतरांना हेल्प करत आहे, मी कुशल कर्म करत आहे, चांगलं कर्म करत आहे. ठीक आहे ना, चांगलं तर कर्म होतच आहे आपलं, आपण चांगलं कर्म करत आहोत. लोक त्यासाठी प्रशंसाही करत आहेत, आपली आपल्याला हार आणि तुरे देत आहेत, शाल देत आहेत, मानसन्मान देत आहेत, पुष्प देत आहेत, सत्कार करत आहेत. आपला प्रसन्न वाटते आपल्याला, वा आम्हाला सत्कार होत आहे. पण ही प्रक्रिया नाही बुद्ध बनण्याची. हे एक सुंदर आणि चांगलं सामाजिक जीवन आहे, हे एक प्रकारचं कुशल कर्म आहे. पण बुद्ध बनण्याची ही प्रक्रिया नाही. बुद्ध बनण्याची प्रक्रिया थोडी अलग आहे आणि ती अलग प्रक्रिया जोपर्यंत आपल्या मध्ये विकसित होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला हा जो काही शब्द आपण वापरला, श्रावक बुद्ध, प्रत्येक बुद्ध किंवा सम्यक संबुद्ध, ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. मग ती प्रक्रिया काय आहे? तर तुम्ही प्रत्येकाने बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं असेल, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. कोणी कोणी वाचलेलं आहे हे पुस्तक? हातवर करा बरं, बघू आपण. अरे 2-4 लोकांनी वाचलं फक्त? ठीक आहे, कमीत कमी 2-4 लोकांनी तरी वाचलं. तर ठीक आहे, 2-4 लोक तरी आहेत या ठिकाणी का बाबासाहेबांचा ग्रंथ वाचलेले. बाकीच्यांनी वाचा. ते पुस्तक बाबासाहेबांचं सगळीकडे उपलब्ध आहे आणि एवढेही काही तुम्ही आता गरीब राहिले नाही की 200-400 रुपयाचं पुस्तक बाबासाहेबांचं घेऊ शकणार नाही. तर बाबासाहेबांच्या त्या ग्रंथामध्ये एक प्रकरण आहे, ज्या ग्रंथामध्ये हा शब्द आहे की बोधिसत्व बुद्ध कसे बनतात. ऐका ना, ते एक प्रकरण आहे, ती प्रक्रिया आहे. तर त्या प्रक्रियेला विचारात घेतलं पाहिजे आपण की ती प्रोसेस काय आहे, ती प्रक्रिया काय आहे. तर ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कशी आहे? मेडिटेशनची प्रक्रिया आहे, ही ध्यानाची प्रक्रिया आहे. म्हणून आपण बुद्धाचं चित्र जेव्हा पाहतो तर बोधिवृक्षाच्या खाली ध्यानास्थ बसलेलं चित्र आपण पाहतो. अनेकांना असं वाटते, काही काही लोक आहेत ज्यांना असं वाटत राहते की बाबासाहेबांनी समाधी, विपස්සना, ध्यान असं काही सांगितलं नाही. आता ते त्यांना वाटणं साहजिक आहे, कारण तो बाबासाहेबांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, तो वाचताच आला पाहिजे. बरोबर, तो वाचता येईल तर समजल त्याच्यात काय आहे. वाचताच नाही येईल तर कसं समजणार? तर त्या ठिकाणी हे बोधिसत्व बुद्ध कसे बनतात या प्रकरणामध्ये प्रक्रिया सांगितलेली आहे. आणि ती प्रक्रिया कोणती आहे? तर ती प्रक्रिया आहे की जे काही पंच कामगुण आहेत, म्हणजे तुमचे रूप, तुमचे शब्द, तुमचे गंध, तुमचे रस आणि तुमचे स्पर्श, जे शरीरांना सुखावणारे विषय आहेत, या शरीराला सुखावणाऱ्या विषयांपासून तो व्यक्ती दूर होतो. आणि तो दूर झाल्याच्या नंतर निवरण धर्मांना तो दूर करतो, तो कामछंद दूर करतो, व्यापार दूर करतो.
शारीरिक आणि मानसिक आळस दूर करतो, मानसिक चंचलता आणि पश्चाताप दूर करतो, वेगवेगळ्या प्रकारची विचिकित्सा, शंका कुशंका तो दूर करतो. आणि दूर केल्याच्या नंतर काय करतो मग? सवितक्कं सविचारं विवेकजं प्रीती सुखं उपसंपद्य विरति. तो आणि वितर्काने विचार करतो. काय करतो तो? वितर्काने विचार करतो, ज्याला बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये शब्द वापरला रिझनिंग अँड इन्व्हेस्टिगेशन. काय करतो तो? रिझनिंग अँड इन्व्हेस्टिगेशन, ज्याला पालीमध्ये म्हणतात सवितक्क सविचार. बाबासाहेबांनी शब्द वापरलेला आहे रिझनिंग अँड इन्व्हेस्टिगेशन. आणि जर सायकोलॉजीचा विचार जर आपण केला, मानसशास्त्राचा जर विचार केला, तर मानसशास्त्र याच्यासाठी एक सिंपल शब्द वापरते आणि तो म्हणजे रिझनिंग अँड थिंकिंग. हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याचा अर्थ काय होतो? समस्या निवारण. बुद्धाचा धर्म काय सांगतो? दुःखाचं निवारण सांगतो की नाही? दुःखमुक्ती म्हणजे काय? दुःखाचं निवारण करणे, दुःख दूर करणे. सायकोलॉजी काय सांगते? समस्या निवारण, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड. आणि ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड काय आहे? वितर्काने विचार, रिझनिंग अँड इन्व्हेस्टिगेशन, रिझनिंग अँड थिंकिंग, ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड आहे. तर ही पहिली आणि अतिशय महत्वपूर्ण बाब जी आहे ती आपल्या डोक्यामध्ये पहिलं उत्पन्न झाली पाहिजे. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, वेळ होईल तर मला सांगा. तुम्हाला उदाहरण सांगतो मी, का तुमच्या घरामध्ये मांजर आली आणि मांजर आल्याच्या नंतर समजा तुम्ही दरवाजा बंद करून टाकला. आता मांजर काय करेल? मांजर आता काय करेल बरं? तुमच्या अनेकांच्या घरात तर कधी नाही कधी तर मांजरे आल्याच असतील ना. तेव्हा मांजर काय करेल? तिच्याकडे पहिलं आणि महत्वपूर्ण विषय हा होईल का ती समस्येमध्ये सापडलेली आहे असं तिला पहिलं वाटेल, ती अडचणीमध्ये सापडली असं तिला वाटेल की नाही? आता माझं काही खरं नाही रे बाबा असं तिला पहिलं वाटेल. हे जे काय तिला वाटलं हा प्रॉब्लेम आहे, ही समस्या आहे, हे दुःख आहे, ही अडचण आहे तिच्या समोरची. आणि ती अडचण जशी तिला फील होते, तिला वाटते, तेव्हा तिच्या डोक्यामध्ये पहिली आणि महत्वाची बाब जी कोणती येईल तर ती कोणती येईल? रिझनिंग, वितर्क करण्याची क्षमता. ती वितर्क करणं सुरू करेल की मी कुठून निघू शकतो, मी कोणत्या खिडकीतून निघू शकतो का, मी कोणत्या दरवाजामधून निघू शकतो का, मी कुठून निघू शकतो का. ते त्याचं तिचा जो दिमाग आहे, तिचं जे मन आहे ते त्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करेल. दरवाजाकडे नेईल, खिडकीकडे नेईल, म्याव म्याव करून पाहिल, इथे उडी मारून पाहिल, तिथे उडी मारून पाहिल, अनेक प्रकारे ती वितर्क करेल. त्या प्रकारचं वागणूक तिची सुरू होऊन जाईल त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये वारंवार चिंतन करणं सुरू करेल की काय मला करता येईल, काय मला करता येईल, कसं मी समस्येतून बाहेर पडू, कसं मी अडचणीमधून बाहेर पडू. आणि मग एखादं छोटस छिद्र तिला भेटलं, छोटस काहीतरी असं भेटलं, एखादा कपडा आहे तो पाहिल का रे हा कपडा आहे बाबा, काहीतरी पायाने फाटण्याची शक्यता आहे, ते फाडेल, छिद्र दिसेल तिला, ती म्हणते हा हे एक मार्ग आहे. आणि त्याच्यातून ते मग ती बाहेर पडेल आणि मग तिला सुटकेचा श्वास सोडेल. काय सुटलो रे बाबा मी आता, प्रीती उत्पन्न होईल, प्रसन्नता उत्पन्न होईल तिला की मी सुटलो आता त्याच्यातून, आता मी बाहेर पडलो त्याच्यातून, सुखी बनेल, फ्री, मुक्त वाटेल तिला, दुःखातून मुक्त झाल्यासारखं, समस्येतून अडचणीतून मुक्त झाल्यासारखं. हा तो मुक्तीचा अहसास आहे. ही प्रक्रिया आहे, ही प्रोसेस आहे. बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये लिहिली का कशा पद्धतीने ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया पार पडते. मग महत्वाचा मुद्दा हाच आहे, महत्वाचा मुद्दा हाच आहे की बुद्ध होण्याची जी प्रक्रिया आहे, सत्याला जाणण्याची जी प्रक्रिया आहे, सत्याला समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे, तर ती तुमच्या वितर्काने विचारामध्ये आहे. आणि तुम्ही कधी या गोष्टीचा विचार करत नाही, कधी या गोष्टीचं चिंतन करत नाही का तुमच्याकडे ब्रेन कशासाठी आहे. हा जो मेंदू नावाचा एक भाग आपल्याकडे एवढा मोठा आहे, आपल्या शरीराचा मोठा एक घटक, मोठा एक अवयव, हा नेमका आहे कशासाठी. या मेंदूचा विकास झाला कसा. त्या मुंगीपासून तर त्या झुरडापासून तर त्या मांजरापासून तर त्या कुत्र्यापासून तर त्या पशुपक्ष्यांपासून तर माणसांपर्यंत प्रत्येकांनाच मेंदू आहे. या मेंदूचा विकास झाला कसा, हा मेंदू करत काय आहे, मेंदूची प्रक्रिया काय आहे. मेंदूचा एकमेव उद्देश जर कोणता असेल तो दुःखमुक्ती.
आलेल्या समस्याचं निराकरण करणे. आणि आपण निराकरण करतो, असतला काही भाग नाही आपण निराकरण नाही करत, निराकरण करतो आपण. पण आता आपलं निराकरणाच्या ज्या प्रक्रिया आहे त्या मोठ्या मजेशीर प्रक्रिया आहे. त्याच्याने आपल्याला बोध करता येईल की नाही करता येईल याची काय आता गॅरंटी नाही सध्याच्या काळामध्ये. कारण जसंही टेक्नॉलॉजीचा विकास झाला तर बऱ्याचशा गोष्टी रेडीमेड भेटल्या. त्याच्यामुळे आपल्याला फक्त एकच काम उरलेलं आहे, त्यामध्ये पैसा कमवणे. आपल्याला बुद्धी चालवायचं काही काम नाही राहिलं आता जास्त. आपल्याला आता फक्त पैसा कमवण्यासाठी बुद्धी चालवायचं काम राहिलेलं आहे. कारण सगळ्या गोष्टी तर भेटूनच गेल्या आता आपल्याला. जे आपण इच्छा करतो भेटूनच जाते, इच्छा करतो भेटूनच जाते. त्यासाठी अक्कल चालवायचं काही काम नाही. हिशोब करायसाठी पूर्वी बुद्धीचा वापर करावा लागत होता, आता कॅल्क्युलेटर भेटून जाते तुम्हाला. आता थोडीच बुद्धी चालवायचं काम पडणार आहे आपल्याला. आपण म्हणणार चला बाबा 100-200चा कॅल्क्युलेटर घेऊन घेतो, जे हिशोब करते करत बसतो. बुद्धी गेली का कामातून आता. म्हणजे आपण पाहतो का टेक्नॉलॉजी जसजशी विकसित झाली आपला सोच विचार जो आहे तितका कमकुवत आणि कमजोर होत चाललेला आहे. आणि हे सोच विचार करणारे लोक अतिशय लिमिटेड आणि अतिशय मर्यादित आहेत. मग जे हे निर्माण करण्याच्या प्रक्रियेत ते सोच विचार करत आहेत, कारण त्यांना निर्माण करायचं आहे. आपण उपभोगतेच्या शैलीमध्ये आपण उपभोग करणारे लोक आहोत. मग आपल्यासाठी फक्त उपभोग करणे आणि उपभोगासाठी पैसा कमवणे. मग पैसा कमवण्यासाठी कोणती बुद्धी चालवायची तेवढीच बुद्धी आपण चालवत आहोत. बुद्ध कसे बनणार मग आपण? सत्याला कुठे जाणत आहोत आपण? सत्याला जाणत नाही आहोत आपण. त्याच्यामुळे सत्याला जाणण्याची जी प्रोसेस किंवा जी प्रक्रिया शिकवली गेलेली आहे, सांगितली गेलेली आहे ती अशा पद्धतीची आहे. ही अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे, जे तुमच्या शरीराशी संबंधित प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया बाह्य नाही आहे. आपण समाजामध्ये आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बाहेरच्या आपण स्वीकारलेल्या आहेत आपल्या जीवन यापनासाठी. पण आपलं मूलभूत सत्य हे आहे की हे पंचस्कंद, हे 3.5 हाताची आपली जी काया दिसते आपल्याला, नाक कान डोळे बिडे हड्ड्या फिड्ड्या असलेली जी काया आहे ते आपलं ओरिजिनल गोष्ट आहे. तिथेच दुःख आहे आणि तिथेच दुःखाच्या मुक्ती आहे. आणि म्हणून त्या सत्याला जाणण्यासाठी भगवंतांनी जो पहिला आणि महत्वाचा विषय जो सांगितला तो म्हणजे वितर्क आणि विचार. ही प्रोसेस, ही प्रक्रिया. आणि ही प्रक्रिया करत असताना भगवंताने 3 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे कोणती? ज्याला म्हटलेला आहे पुब्बे निवासानुसती. म्हणजे याचा अर्थ हा होतो की तुम्हाला तुमच्या इतिहासाचं ज्ञान झालं पाहिजे, तुम्हाला तुमचा इतिहास लक्षात आला पाहिजे, तुम्हाला तुमचा इतिहास पाहता आला पाहिजे. प्रत्येकाकडे आपला एक स्वतःचा इतिहास आहे. तुमचं एक वय आहे, त्या प्रत्येक वयाचा आपला एक इतिहास आहे. तुमचं 40 वर्षाचं वय असेल, 50 60चं वय असेल तर तुमच्या 60 वर्षाच्या वयापर्यंत अनेक घटनांमधून तुम्ही गेलेले आहात. सुखद घटनांमधून गेले, दुःखद घटनांमधून गेले, निंदाजन्य घटनांमधून गेले, प्रशंसाजन्य घटनांमधून गेले. काही प्रिय लोकांचा वियोग झाला त्याच्यामधून गेले, प्रिय लोकांचा संयोग झाला त्याच्यामधून गेले. आपल्या जीवनामध्ये अशा अनेक घटना घडामोडी गेलेल्या आहेत, गुजरलेल्या आहेत. पण आपण कधी पुब्बे निवासानुसती करत नाही. 5 मिनिट 10 मिनिट अर्धा तास बसून आपली एक एक घटना आपल्या अशा रिमाइंड करत नाही, आठवत नाही. पण बुद्धाने ज्ञान शोधण्याच्या वेळेस ती प्रक्रिया केली, त्याला म्हणतात पुब्बे निवासानुसती ज्ञान. आणि एवढंच नाही, हे ज्ञान इतकं इतिहासामध्ये घेऊन गेलं. ज्या प्रकारे डार्विनने जेव्हा ओरिजिन ऑफ स्पेसिस लिहिलं तर त्याच्या आधी त्यांना अल्फ्रेड वॅलेसचं एक आर्टिकल प्राप्त झालं होतं, लेटर. मित्र होते ते 2 जण. तर त्यांनी म्हटलं का एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जे सत्वांचं रूपांतरण होते, जो एक डेव्हलपमेंट होतो, जो एक विकास होतो, तर त्याची पण एक नॅचरल हिस्ट्री आहे. त्याचा पण एक काय आहे, नैसर्गिक इतिहास आहे त्याचा, त्या गोष्टींचा रूपांतरणाचा आपला एक इतिहास आहे. मग तशासारखा तो रूपांतरणाचा आपला एक इतिहास आहे, रूपांतरणाची आपली एक प्रक्रिया आहे. तर ती जी प्रक्रिया आहे, ती जी प्रोसेस आहे, या शरीराची प्रोसेस, हे शरीर कसं बनत गेलं, शरीर कसं घडत गेलं, त्याची वंशवादाशी संबंधित असणारी प्रक्रिया, त्याचा पण आपला एक इतिहास आहे. पण आपण ठीक आहे तेवढ्या गांभीर्याने आपण नाही अभ्यास करत, आपल्याला नाही अभ्यास करायला तेवढा वेळ. पण किमान आपल्या जीवनातल्या घटना तर आपण काही आठवू शकतो, किमान तेवढं तर आपण करू शकतो की माझ्या जीवनात कोणते सुख आले, कोणते दुःख आले, याच घटना आठवू शकतो आपण. ती प्रक्रिया आपल्याला करता आली पाहिजे की आपल्यामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत, इतिहास काय आहे आपला. ही पहिली घटना पुब्बे निवासानुसती.
दुसरी घटना तुम्हाला करता आली पाहिजे, ज्याला भगवंताने म्हटलेलं आहे च्युती उत्पाद ज्ञान. च्युती उत्पाद ज्ञान. च्युती उत्पाद ज्ञान का म्हटलं? कारण तुम्ही एक कर्म केलेलं आहे आणि त्याचा आपला एक परिणाम आलेला आहे. ते इतरांनी काही कर्म केलेलं आहे त्याचा पण आपला एक परिणाम आलेला आहे. हा कर्म आणि त्याचा येणारा जो परिणाम आहे त्याचं एक नॉलेज, त्याचं एक ज्ञान चिंतन मननाने प्राप्त होत असते. आणि ते ज्ञान आपल्याला घेता आलं पाहिजे का कोणत्या कर्माचा काय दुष्परिणाम येत आहे आणि कोणत्या कर्माचा चांगला परिणाम येत आहे. त्या कुशल आणि अकुशल कर्माचं एक ज्या ज्ञान आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे. त्याच्यावर चिंतन मनन करता आलं पाहिजे. हे केव्हा चिंतन मनन होईल? जेव्हा तुम्ही पूर्वीच्या घटनांना, पूर्वीच्या घडामोडींना जेव्हा व्यवस्थित पाहाल, व्यवस्थित जाणाल आणि त्याच्यावर तुम्ही चिंतन करण्याचा प्रयत्न कराल का ही घटना का घडली, हे सुख का आलं, हे दुःख का आलं, ही अडचण का आली, ही सुखाची अवस्था का आली, त्याच्यावर तुम्ही चिंतन मनन करणार. तेव्हा जाणार का या कर्माचा हा परिणाम होता आणि या कर्माचा चांगला परिणाम होता. तेव्हा कुशल आणि अकुशल कर्माबद्दलचं एक जे नॉलेज, एक ज्ञान, ते चिंतन तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतं. तुम्ही जाणायला लागता, पाहायला लागता. मानवी व्यवहारांचा अभ्यास तुम्हाला व्हायला लागतो. प्रत्येक मानवी व्यवहाराचा माणूस अभ्यास करतो त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं जे ज्ञान उत्पन्न होतं त्याला म्हणतात आसवक्षय ज्ञान. कारण कुठलंही जे कर्म उत्पन्न होत आहे ते तुमच्या मनाच्या प्रेरणेने उत्पन्न होत आहे. कशाने उत्पन्न होत आहे कर्म? मनाच्या प्रेरणेने. चेतनाहं भिक्खवे कम्मं वदामि, चेतनेने होत आहे. तुम्ही चेतता, तुमच्यामध्ये असं उद्दीपन निर्माण होतं, तुमच्यामध्ये अशी कर्म करण्याची प्रेरणा निर्माण होते. जसंही तहान लागते लगेच कर्म करण्याची प्रेरणा निर्माण होते. अरे मला तहान लागली म्हणजे मला पाणी पाहिजे, पाणी पाहिजे म्हणजे पाण्याची शोधाशोध सुरू होऊन जाते. म्हणजे याचा अर्थ तुमच्यामध्ये कर्म करण्याची चेतना निर्माण झाली की नाही? त्या तहानेमुळे, त्या गरजेमुळे, त्या इच्छेमुळे निर्माण झाली. ती गरज, ती इच्छा तुम्हाला कर्म करण्याची प्रेरणा देते आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते कर्म करता. तर मुख्य गोष्ट इच्छा. म्हणून भगवान तथागत म्हणले मनोपुब्बंग माधमाग. हे जे धर्म दिसत आहेत, विषय, हे सगळे मनातून उत्पन्न आहेत. आणि म्हणून भगवान म्हणले गेहकारकं वित्तोसी पुन्हा गेह न काहसी. का हे गेहकारक तृष्णे मी तुला पाहिलेलं आहे का तुझ्यामुळे ते सर्व होत आहे. हे इच्छा, हे तृष्णा, त्याच्यामुळे ही वाटचाल चाललेली आहे. प्रत्येक धडपड, तुमचं बोलणं, तुमचं चिंतन करणं, तुमचं कर्म करणं, कुशल कर्म करणं, अकुशल कर्म करणं, सगळे मानवी व्यवहार, नाना तऱ्हेचे मानवी व्यवहार इच्छा आणि तृष्णेतून उत्पन्न आहेत. आणि या इच्छांचं, या तृष्णांचं ज्ञान मग भगवान बुद्धाने, सम्यक संबुद्धाने करून घेतलं. आणि मग ते जे तृष्णा आणि इच्छेचं जे विश्व आहे, मनोविश्व आहे, त्याला आपण मनोविश्व म्हणतो कारण बाहेरचं नाही ते विश्व, ते मनोविश्व आहे. आणि या मनोविश्वाला मग म्हटलेलं आहे, अकुशल मनोविश्वाला, क्लेशमय मनोविश्वाला म्हटलेलं आहे मार. काय म्हटलेलं आहे त्याला? मार म्हटलेलं आहे. मार. कामाते पठमा सेना. हे काम ही तुझी प्रथम सेना आहे. अरती द्वितीया ती उच्चती. हे अरती जे आहे ते तुझी दुसरी सेना आहे. भूक आणि तहान ही तिसरी सेना आहे. अशा प्रकारे अनेक गोष्टींचा जो विश्लेषण आहे तो भगवान तथागतांनी केला. की मनुष्य या मारामुळे अनेकदा आता दाखवत असताना कसं सिंबोलिझम असतं की चला बाबा आता बोधी वृक्षाखाली बनते भगवान बसलेले आहेत, डोळे बंद करून बसलेले आहेत. आणि आपल्या चित्रामध्ये असा मार आला बाबा, गिरीमे खलंग उदित घोरस असेन मारण वगैरे, काय एका हत्तीवर बसून आला बाबा, त्याच्याकडे बरेच शस्त्र होते. अरे जो ध्यानस्थ बसलेल्या व्यक्तींना बाहेरून कोणी कसं मारायला येणार आहे? तो विषय तसा नाही आहे. ते मनातल्या त्या सगळ्या विकारांवर चिंतन चालू आहे, मनन चालू आहे की किती विकार आहेत आपल्यामध्ये बसलेले. आणि त्या विकारांमुळे कोणत्या विकाराने कोणतं कर्म घडत आहे? लोभ आहे, द्वेष आहे, मोह आहे, ईर्ष्या आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, असे अनेक विकार. कोणत्या विकाराने कोणतं अकुशल कर्म घडतं, कोणत्या अकुशलाचा कोणता परिणाम येतो आणि कोणत्या परिणामामुळे दुःख येतं, सुख येतं. हे सगळं चिंतन, हे सगळं मनन, हे सगळं अंडरस्टँडिंग, हे जाणणं, हे भगवान तथागतांनी जाणलं. आणि जाणल्याच्या नंतर त्यांना एक अतिशय महत्वाची बाब समजली, ज्याला आश्रवक्षय ज्ञान म्हणतो आपण. आश्रवक्षय ज्ञान, त्या आश्रवांचा क्षय करण्याचं ज्ञान, त्या तृष्णेचा क्षय करण्याचं ज्ञान. आणि ते ज्ञान काय होतं? इथे इमस्मिंग सती इदं होती, इमस्मिंग असती इदं नव्हती. म्हणजे हे असल्याने हे होते, हे नसेल तर हे होत नाही. की तुमच्या जीवनातल्या सुखाचा आणि दुःखाचा कोणीही ईश्वर परमेश्वर करता नाही आहे.
तुमच्या सुखाचा आणि तुमच्या दुःखाचा कोणी दैव नसीब हे करता नाही आहे, किंवा हे आपोआप सुद्धा येत नाही. तर हेतू असेल प्रत्यय असेल तर उत्पन्न होते, हेतू नसेल प्रत्यय नसेल तर हे उत्पन्न होत नाही. हे अतिशय परम ज्ञान भगवान तथागत सम्यक संबुद्धाला जेव्हा प्राप्त झालं, त्यांनी त्याचं प्रदीर्घ चिंतन केलं. अविद्या पच्च्या संखारा, संखार पच्च्या विज्ञान, या पद्धतीने अनुलोम प्रतिलोम या पद्धतीने चिंतन केलं, मनन केलं. आपल्या सायकोलॉजिकल सिस्टमला बरोबर समजून घेतलं की मन काम कसं करत आहे, मन गोष्टींना निर्माण कसं करते, खतम कसं करते. याच्या चिंतन मननातून जो बोध निर्माण झाला, जे नॉलेज, जे ज्ञान निर्माण झालं, जे आर्य सत्याचं ज्ञान निर्माण झालं, श्रेष्ठ सत्याचं ज्ञान निर्माण झालं, ती भगवंताची बोधी, ती भगवंताची बोधी आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही अर्हत जरी बनले, म्हणजे श्रावक बुद्ध जरी बनले, तरी तुम्हाला अरिहत हे जे आर्य आहेत, हे स्पोक्स आहेत, त्याची हत्या करावं लागते, त्याची हत्या करायला, त्याला खतम करावं लागते, तेव्हा अर्हत बनते माणूस. प्रत्येक बुद्ध जरी बनले तरी त्याचा अर्थ अर्हतच होतो, सम्यक संबुद्ध बनले तरी त्याचा अर्थ अर्हतच होतो. आणि त्याच्यामुळे जी एक प्रोसेस किंवा जी एक प्रक्रिया आहे तुमच्या मानसिक विकारांना दूर करण्याची, मनाला परिशुद्ध परिपक्व करण्याची, ती प्रक्रिया जी आहे ते मेडिटेशनच्या अंतर्गत, ध्यानाच्या अंतर्गत चालणारी प्रक्रिया आहे. आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही ध्यान करणारच नाही आणि आम्ही ते शिकणारच नाही, तर तुम्ही बुद्ध वगैरे नाही बनू शकत. तुम्ही व्यवहारामध्ये कितीही मोठे बनू शकता. तुमच्याकडे कपडे चांगले येतील, तुमच्याकडे घरं चांगले येतील, तुमच्याकडे गाड्या घोड्या येतील, सोनं चांदी येईल, जेवढ्याही काही भौतिक सुख सुविधा आहे तुमच्याकडे हजारोच्या पद्धतीने पडून राहतील. तुम्ही त्याच्यामध्ये लोटपोट होत राहाल, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारचे ऐश आराम भेटतील. पण तुम्हाला श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहत हे जे काही एक पद भगवंतांनी सांगितलेलं आहे, या ज्या काही मानसिक अवस्था भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आहेत, त्या त्याच्यातून तुम्हाला नाही भेटत, ते भेटूच शकत नाही. आणि जर ते भेटल्या असत्या तर अमिताभ बच्चनकडे तर त्या असायला पाहिजे होत्या, कारण तो तर करोडपती आहे. अंबानी परिवार करोडपती आहे, अडाणी परिवार करोडपती आहे, टाटा बिर्ला करोडपती आहे. आपल्या यवतमाळ शहरामध्ये बोधसे असे लोक असतील जे लखपती आणि करोडपती आहेत. त्यांची घरं, दारं, कपडे, लत्ते महान आहेत, एकदम श्रेष्ठ आहेत, एकदम सुंदर आहे. आपल्याला असं वाटते की वा 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 वा, काय तो माणूस श्रीमंत आहे, मलाही तसं श्रीमंत बनायचं आहे. पण त्यांना तुम्ही घरामध्ये त्यांचा फोटो लावून पूजा करता का त्यांची? ज्याप्रमाणे बाबासाहेबांची तुम्ही पूजा करता, ज्याप्रमाणे सारीपुत्र मुघलान स्थविरांची पूजा करता, ज्याप्रमाणे भगवान सम्यक संबुद्धाची पूजा करता, तशी त्या लोकांची का पूजा करत नाही तुम्ही? करायला तर पाहिजे. जर आपली संपूर्ण वाटचाल भौतिक सुख प्राप्त करण्याची असेल, मग ज्यांनी भौतिक सुख संपादन केलं त्यांची पूजा आपण का करत नाही? ते तर करायला पाहिजे. आपण त्या बिचाऱ्या गाडगे बाबांची पूजा करतो, ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, फटके कपडे लावणारे, तरी ते आपल्यासाठी पूजनीय आहे. त्या तुकाराम महाराजांची पूजा करतो, काहीच नव्हतं. कबीरांकडची पूजा करतो, काहीच नव्हतं. गुरु नानक साहेबांची पूजा करतो, काहीच नव्हतं. म्हणजे आमचा भारत देश आणि जगातले संपूर्ण लोक ते सॉक्रेटिसची पूजा करतात. जगातले लोक डायोजनीसची पूजा करतात, त्यांच्याकडे काहीच नव्हतं. फकीर लोक होते, ते काही नव्हतं त्यांच्याकडे. मग काय होतं त्यांच्याकडे? ते का पूजनीय आहे? त्यांच्याकडे ते होतं जे या पैशाने खरेदी करता येत नाही. आणि त्यांच्याकडे ज्ञान होतं. काय होतं त्यांच्याकडे? नॉलेज, सत्य ज्ञान. आणि ते सत्य ज्ञान फक्त तुम्हाला तुमच्या बुद्धीनेच कमवता येते, आणि ते तुमच्या चिंतनाने, तुमच्या मननाने, तुमच्या स्वतःच्या आकलनानेच कमवता येते. ते सत्य ज्ञान तुम्हाला कधीही कोणत्या दुकानामध्ये विकत भेटत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956 या दिवशी धम्मदीक्षा देताना बाबासाहेबांनी भाषणात म्हटलं होतं की आमचा संघर्ष हा इज्जतीसाठी आहे, लाभासाठी नाही. म्हणजे चारित्र्यासाठी आमचा संघर्ष आहे. कारण चारित्र्य दुकानामध्ये भेटत नाही. लाभ तर तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही गाडी घेतो म्हणजे तर मोठ्यातली मोठी गाडी तुम्हाला भेटून जाईल, कपडे भेटून जातील, तुम्हाला सगळं भेटून जाईल. पण तुम्हाला चारित्र्य नाही भेटल. कोणत्या दुकानात जाऊन तुम्ही चारित्र्य खरेदी करून आणाल? कोणत्या दुकानात जाऊन तुम्ही स्वतःपन्न फल खरेदी करून आणाल? कोणत्या दुकानात जाऊन तुम्ही सक्रदागामी, अनागामी, अरहत फल खरेदी करून आणाल? ते तुम्हाला आणता येत नाही. कोणत्याच दुकानात ते भेटत नाही. पुस्तक भेटून जाईल, दिग्नी काय भेटल, मतींनी काय भेटल, अंगुत्तरनी काय भेटल, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तकं भेटतील तुम्हाला. पण त्यांची बोधी कुठे भेटणार आहे? बोधी कुठून भेटवाल? पुस्तक भेटून जाईल, बोधी भेटेल का? बोधी नाही भेटत. आणि म्हणून भगवान तथागतांनी धम्मपदामध्ये म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे पक्षी आकाशातून जेव्हा उडतो
तर त्याचे पदचिन्ह उमटत नाही. त्याचे पदचिन्ह तुम्हाला पाहता येते का? या आपल्या आकाशातून कित्येक पक्षी आजपर्यंत गेले असतील, पण तुम्हाला माहित आहे का पक्षी याच दिशेने गेला ना असाच गेला? नाही माहित की नाही? त्याचप्रमाणे अनेक अरहंतांची चरित्र जरी आपण वाचली, बुद्धांची चरित्र जरी वाचली, बोधिसत्वांची चरित्र जरी वाचली, तो चरित्र वाचण्याचा एक भाग आहे, तो मेमरीचा भाग आहे, तो आठवणीत ठेवण्याचा भाग आहे. परंतु त्या बोधीपर्यंत आपण नाही पोहोचत त्याच्याने, कारण ते काय? पॅथलेस पॅथ, मार्गविहीन मार्ग आहे हा. मार्गविहीन मार्ग. तुमच्या स्वतःच्या बुद्धीचा वापर केल्याशिवाय त्या तत्वापर्यंत तुम्ही पोहोचत नाही. तुम्हाला स्वतःच्या आकलन क्षमतेचा वापर केल्याशिवाय तुम्ही त्या तत्वापर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला तुमची बुद्धी चालवाच लागल. आणि ते बुद्धी चालवायची कशी, त्याचं चिंतन कसं करायचं, मनन कसं करायचं, कोणत्या विषयाचं कसं चिंतन मनन करायचं, त्याचे एक छोटेसे हिंट, छोटंसं मार्गदर्शन आपल्याला त्रिपिटकाच्या ग्रंथांमध्ये आढळते. ते एक मार्गदर्शन मात्र आहे, तो उंगली निर्देश आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी असं बोट दाखवलेलं आहे, उंगली निर्देश. त्या उंगली निर्देशाचा अर्थ ते बोट पाहण्याचा अर्थ नाही आहे. जसं एखाद्या माणसाने चंद्राकडे बोट दाखवलं तर त्याचा अर्थ चंद्र पाहण्याबद्दलचा असतो, त्याचा अर्थ काय बोट पाहण्यासाठी नाही. तसारखं प्रत्येक मार्गदर्शक हा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण ऍक्च्युअल मध्ये तो मार्ग तेव्हा प्राप्त होतो जेव्हा तुम्ही त्या मार्गावर स्वतःचं चिंतन आणि मनन करून त्या सत्यापर्यंत पोहोचण्याची अभिप्सा दाखवता, जिद्द दाखवता. कुठलाही भिक्षू हा अरहत तेव्हा बनला जेव्हा बुद्धाने मार्गदर्शन केलं, त्याने स्वतः मेहनत घेतली, स्वतः कष्ट केले. असं कधीच झालं नाही तर चला बाबा बुद्धाने म्हटलं हे हा मार्गदर्शन आहे, हे उपदेश आहे आणि लगेच अरहत बनले, तसे कोण झाले नाही. ती हिंट भेटली त्यांना, आणि ती हिंट भेटली, त्यांनी प्रॅक्टिस केली, प्रयोग केला, एक्सपेरिमेंट केले. आणि म्हणून भगवंतांनी म्हणलं ए ही पश्चिको, या आणि पहा. आणि हे जे या आणि पहा आहे त्याच्यानेच तर व्यक्ती बोधी प्राप्त करेल की नाही, त्याच्यानेच तर व्यक्ती बुद्ध बनेल की नाही. तर म्हणून तुम्ही प्रत्येक जण बुद्ध आहात. तुमच्या प्रत्येकांमध्ये बोधीचं बीज आहे. असा कोणीही व्यक्ती नाही ज्याच्यामध्ये बोधीचं बीज नाही. ज्या पंचस्कंदांनी बुद्ध बनलेले आहेत त्याच पंचस्कंदांनी आपण बनलेलो आहोत. ज्या 32 घटकांनी बुद्ध बनलेले आहेत त्याच 32 घटकांनी आपण बनलेलो आहोत. ज्या लोभ द्वेषा मोहाने बुद्ध ग्रस्त होते त्याच लोभ द्वेष मोहाने आपणही ग्रस्त आहोत. त्याच्यामुळे आपल्यात आणि बुद्धामध्ये काही वेगळे पण नाही, काही अलग पण नाही, फक्त मुद्दा एकच आहे. आणि तो मुद्दा म्हणजे कोणता? तर त्यांनी त्यांचं बुद्धत्व विकसित केलं आणि आपण आपलं बुद्धत्व विकसित करत नाही. त्यांनी त्यांचं बुद्धत्व यासाठी विकसित केलं कारण त्यांनी स्वतःचं जीवन, स्वतःचं मन कामभोगांमध्ये लिप्त नाही केलं. आणि आपण आपलं जीवन, आपलं मन कामभोगांमध्ये लिप्त करतो. आपण सातत्याने याच चिंतनामध्ये राहतो का कुठे मला रूप दिसेल, कुठे मला शब्द दिसेल, कुठे मला गंध दिसेल, कुठे मला चव दिसेल, रस दिसेल, कुठे मला स्पर्श दिसतील, त्याच्यासाठी मरमर करतो, त्याच्यासाठीच मरमर करतो. पण याच्याही पलीकडे जाऊन या जगामध्ये शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, जाणण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तो दिमाग आपल्यामध्ये येत नाही. आणि तो दिमागच नाही आला तर त्या बुद्धाच्या श्रेष्ठ आणि उत्तम तत्वाला आपण संपादन करत नाही. ज्या उत्तम तत्वाला प्राप्त केल्यावर लोक पूजनीय ठरतात, ते पूजनीय तत्व आपण संपादन करत नाही. त्याच्यामुळे या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने, या प्रसंगी आम्ही जो काही तुम्हाला थोडक्यात उपदेश केलेला आहे तो अतिशय गंभीर आणि महत्वपूर्ण उपदेश मी तुम्हाला केलेला आहे की तुम्ही तुमचं आयुष्य व्यर्थ नका घालवू. तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही जन्मल्यापासून तर आतापर्यंत खातच राहिलेला आहात, पण तरीही तुमचं पोट कधीच नाही भरलं. जर भरायचं होतं तर ते भरायलाच पाहिजे होतं, पण दुसऱ्या दिवशी भूक लागलेलीच आहे तुम्हाला. कितीही तुम्ही पाणी पिलं तरी तुम्हाला तहान लागलेलीच आहे. कितीही तुम्ही अंग झाकण्याचा प्रयत्न केला, कपडे लावले, पण ते फाटलेलेच आहेत. हे सगळं अनित्य आहे, हे सगळं परिवर्तनशील आहे, सगळं बदलणार आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आपण मृत्यूकडे जात आहोत. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आपण म्हातारपणाकडे जात आहोत. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आपण डिसऑर्डरकडे जात आहोत, बिमाऱ्यांकडे जात आहोत. हा भ्रम सोडून द्या, डोक्यातून काढून टाका हा भ्रम की तुम्ही या जगामध्ये जगत आहात. वास्तविकता ही आहे की प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपण मरत आहोत, मरणाकडे जात आहोत. आपण अशा अवस्थेकडे जात आहोत ज्यानंतर आपल्याला या जगातील सूर्य पाहायला नाही भेटणार आहे, चंद्र पाहायला नाही भेटणार आहे, झाडं नाही पाहायला भेटणार, पक्षी नाही पाहायला भेटणार, या ठिकाणची माती नाही पाहायला भेटणार, आई वडील भाऊ बंद जे काही शरीर आहेत ते शरीर सुद्धा पाहायला भेटणार नाहीत. अशा अवस्थेत आपण मेल्यानंतर जात असतो. मग जिवंतपणीच तुमच्याकडे तो क्षण आहे, तो वेळ आहे, तुम्ही या महत्वपूर्ण सत्यांना जाणण्याचा प्रयत्न कराल आणि त्यासाठी तुमचं चित्त लावाल, त्यासाठी तुमचं मन लावाल.
लावावं लागेल. तुम्ही या चिंतेमध्ये राहू नका का बाबा आम्हाला खूप श्रीमंत बनावं लागेल आणि श्रीमंत बनून काय कराल, मरून गेल्यावर तुम्हाला काय भेटेल. ह्या पैसा ही सगळी दौलत मुलाबाळांसाठी राहील आणि झगड्या भांडणाचं कारण ठरेल. दोन भाऊ असतील आपापसात झगडतील, बहीण भाऊ असतील ते आपापसात झगडतील, कोणीच नसेल काका मामा चुलता पुतण्या कोण ते त्यांच्या घरासाठी झगडतील. म्हणजे तुम्ही ज्या संपत्तीला सुखाचं साधन म्हणून कमवलेलं आहे तीच संपत्ती तुमच्यासाठी दुःखाचं आणि कलहाचं कारण बनताना तुम्ही रोज पाहतात. मग जर असं असेल तर भगवंताने काय सांगितलेलं आहे, संतुष्टीचं परमं धनम, ते तुम्हाला ते परम धन संपादन करायचे, संतोष संतुष्टी, तुम्हाला हे इनफ हे जाणता आलं पाहिजे. अज्ञान आणि ज्ञानामध्ये हाच तर सर्वात मोठा फरक आहे की अज्ञानी माणसाला मर्यादा जाणता येत नाही आणि ज्ञानी माणसाला मर्यादा जाणता येते. जसं लहान मुलं चॉकलेट खातात, त्यांना माहित नसते किती चॉकलेट खाल्लं पाहिजे, गोड वाटते म्हणून खातात, गोड वाटते म्हणून खातात, दाता खराब होऊन जातात त्यांचे, मर्यादा जाणता येत नाही. पण आपण थोडी मर्यादा जाणायचं शिकतो. तशासारखं आपण हे जाणलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये भौतिक समृद्धी आवश्यक आहे. आपण तुम्ही करोडपती बना, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही, पण त्या करोडपती बनल्याबरोबरच स्वतःपन्न नाही तर बना. जसं अनाथपिंड करोडपती होते पण स्वतःपन्न होते, विशाखा करोडपती होती पण स्वतःपन्न होती, चित्तग्रहपती करोडपती होते परंतु तरीही ते अनागामीपर्यंत पोहोचलेले होते. राजा शुद्धोधन एवढे मोठे राजा होते पण ते अर्हत बनले मृत्यूच्या आधी. म्हणजे जर हे लोक श्रीमंतातले श्रीमंतही बनले परंतु त्यांनी भगवान तथागतांच्या धम्माचं जे ज्ञान आहे ते सुद्धा त्यांनी अवगत केलं होतं. मग तुम्ही हे जाणलं पाहिजे, तुम्ही समजून घेतलं पाहिजे की तुमचं आयुष्य किती महत्वाचं आहे. तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे आणि तो क्षण जसा तुम्ही भौतिक संपत्ती प्राप्त करायसाठी घालवत राहता तर थोडासा तर वेळ बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी घालवा, तेही समजून घेण्यासाठी घालवा. आणि मग कशी प्रक्रिया आहे, त्याची काय प्रोसेस आहे ती तर मी सांगितली, पण त्याची सर्वात महत्वाची प्रक्रिया ही आहे, परतोच घोसो उपदेश ऐकावा लागेल तुम्हाला. आणि अशा लोकांचा उपदेश ऐकावा लागेल जे लोक जागलेले आहेत, ज्यांना बोध झालेला आहे, तशा लोकांचं तुम्ही ऐका. पण तुम्ही जर त्या तशा लोकांच्या सानिध्यात न जाता नुसतं धर्म आहे बाबा आमचा आणि कोणीतरी काहीतरी मार्गदर्शन करते म्हणून त्याच्या पुढ्यावर जाऊन बसाल, समोर जाऊन बसाल तर तो तुमचा डोका जो आहे तो अधिक जास्त खराब करेल. तुमच्या डोक्यात अनेक शंका कुशंका भरून देईल, तुमच्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे स्वप्न ड्रीम्स इच्छा आकांक्षा भरून देईल. म्हणजे जो डोका रिकामा करायचा आहे तुम्हाला तो जास्तीत जास्त भरला जाईल. तुम्हाला बोधी प्राप्त करायची असेल तर पहिले डोकं रिकामा करावं लागते आणि रिकामा जेव्हा कराल तेव्हा ते प्रतिबिंबित होते माणसाच्या जीवनामध्ये सत्य. आणि त्याच्यासाठी तुम्हाला अशा मार्गदर्शकाची आणि अशा गुरुची गरज असते जो तुम्हाला योग्य आणि उचित मार्गदर्शन करेल. कारण योग्य आणि उचित मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त झालं तरच तुमच्यामध्ये सम्यक दृष्टी उत्पन्न होईल, सरळ दृष्टी उत्पन्न होईल आणि ती सरळ दृष्टी ते सम्यक दृष्टी तुम्हाला योग्य आणि उचित चिंतन मनन करायला भाग पाडेल आणि त्यामुळे तुम्ही सत्याचा बोध करायचा शिकाल. तर म्हणून या वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला बुद्ध म्हणजे काय हे मी समजावून सांगितलेलं आहे आणि बुद्ध बनण्याची काय प्रक्रिया असते, बुद्ध बनण्याची काय प्रोसेस असते ती सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. आणि अतिशय महत्वपूर्ण बाब मी हे सांगितलेली आहे की हे बुद्ध बीज, बुद्धाचं बीज तुम्हा प्रत्येकांमध्येच आहे. असं काही तुम्ही समजू नका आणि तसा डोक्यामध्ये विचारही करू नका की बाबा ते लोक बहुत महान होते ना आम्ही काय महान नाही आहोत. तुम्ही तेवढेच महान आहात जेवढे ते लोक पण महान होते. फक्त मुद्दा हा आहे की त्यांनी त्यांचा विकास केला आणि आपण आपला विकास करत नाही. फक्त मुद्दा विकासाचा आहे. पिंपळाचं झाड छोटं जरी असलं तरी ते पिंपळाचं झाड असतं आणि एकदम मोठे जरी असलं तरी ते पिंपळाचं झाड, त्याचा गुणधर्म तर सारखाच असतो. छोटा आहे नाही सावली देऊ शकत, छोटा आहे नाही पक्ष्यांना निवासस्थान देऊ शकत, छोटा आहे नाही पक्ष्यांना खाऊ पिऊ घालू शकत, कारण ते छोटा आहे. पण त्याचा जेव्हा विकास होतो तेच मोठं बनतं तर तेच तर किती लोकांचं कल्याण करणारं झाड बनतं की नाही. आपलंही तसंच आहे. बोधीबीज प्रत्येकांमध्ये आहे. तुमच्यातला असा कोणी नाही आहे का ज्यांच्यामध्ये बोधीबीज नाही, प्रत्येकांमध्ये आहे. पण त्या बोधीबीजाची किंमत नाही ना तुम्हाला, किंमत नाही. 1 रुपयाची किंमत आहे तुम्हाला, 2 रुपयाची किंमत आहे, 10 रुपयाची किंमत आहे. तुम्हाला वाटते चॉकलेट भेटेल 1 रुपयाने, 10 रुपयाने कुरकुरे भेटेल, त्याची किंमत आहे. पण आपला प्रत्येक श्वास अनमोल आणि किमती आहे, त्याची तुम्हाला किंमत नाही आहे. कधी तुम्ही या श्वासावर आनापानसतीचं ध्यान नाही करून पाहिलं. जे बुद्धाने सांगितलं का आनापानसती महान फलदायक आहे, नाही करून पाहिलं. तुम्हाला वाटतं जाऊ दे काय करायचं आहे,
आणि जेव्हा मग बिमार पडता, व्हेंटिलेटर लावा लागते, तेव्हा 1 तासाचे ऑक्सिजनचे किती रुपये घेतात मग तुमच्याकडून? 2 दिवसाचे किती रुपये घेतात ऑक्सिजनचे? तेव्हा तुम्हाला लक्षात येते का लाखो रुपये मला खर्च येत आहे. आणि हा तुम्हाला फ्री भेटलेला श्वास, त्याला पाहत म्हणे भगवान बुद्ध का कसा आहे बाबा, नेमकं कशी प्रक्रिया करत आहे, शरीरामध्ये काय नेमके चढ उतार त्या श्वासांमुळे येत आहेत, काय प्रोसिजर त्याच्याने घडत आहेत, ते पाहायला आमच्याकडे फुरसत नाही, ते पाहायला फुरसत नाही. आणि व्हेंटिलेटरवर गेल्यावर मग एका श्वासाची किंमत तुम्हाला समजायला लागते. ज्या किडन्या तुमच्याकडे आहे, जे लिव्हर तुमच्याकडे आहे, जे हार्ट तुमच्याकडे आहे, जे ब्लड तुमच्याकडे आहे, ज्या हड्ड्या तुमच्याकडे आहे, किंमत नाही त्याची, काहीच किंमत नाही त्याची, बिलकुल किंमत नाही त्यांची. आणि तेच किडनी खराब झाली का मग लाखो रुपये तुम्हाला दवाखान्यामध्ये द्यायला मोठं पसंत पडते, तुम्हाला मोठं आवडते, वा वा द्या. त्यासाठीच कमाई करता तुम्ही. कमाई कशासाठी करत आहात? जगण्यासाठी नाही करत आहात तुम्ही कमाई. तुम्ही दवाखान्यात पैसे देण्यासाठी कमाई करत आहात. तुम्हाला वाटतं की मी जगलो पाहिजे, पण ऍक्च्युली कधी जगलो पाहिजे? किडनीचा आजार झाल्यावर मी जगलो पाहिजे, लिव्हरचा आजार झाल्यावर मी जगलो पाहिजे, याच्यासाठी तुमची मेहनत चाललेली आहे. पण हे क्षणोक्षण जे तुम्हाला जीवन भेटलेलं आहे, क्षणोक्षण जे जीवन भेटलेलं आहे, त्या जीवनाकडे तर तुमचं लक्षच नाही. निरोगी स्वस्थ त्या जीवनाकडे तर तुमचं लक्षच नाही. त्या स्वस्थ आणि निरोगी मनाला कसं डेव्हलप करायचं, काय कोणते ग्रंथ वाचावे, कोणता अभ्यास करावा, कोणत्या सत्पुरुषाच्या दर्शनासाठी जावं, कोणाकडून मार्गदर्शन घ्यावं, काही लिमिटेड नाही वाटत तुम्हाला? असं वाटते का माझं तर ठीकठाकच आहे? अरे पागल लोक हो, आधी सर्वांचंच ठीकठाक राहते. माझी माय, माझे बाप, माझे आजी आजोबा ठीकठाकच होते तरुण असताना, पण जसं वय वाढत गेलं त्यांचेच गुडघे दुखायला लागले, त्यांनाच त्यांचं दिसायला नाही लागलं, त्यांनाच कानाला ऐकू नव्हतं येत, त्यांचीच मेमरी पॉवर कमजोर व्हायला लागली, येथे ठेवलेली गोष्ट आठवत नाही, ते ठेवलेली गोष्ट. आधी तर बरोबरच होते. कोणत्या भ्रमात राहतो आपण? जीवनाचं सत्य हे सर्वांसाठी सारखं आहे. म्हणून भगवान तथागताला जेव्हा आनंद भिक्षूने विचारलं होतं की म्हणते भगवान आपलं वय 80 वर्षात झालं आणि आपण त्या प्रकारे तेवढे स्ट्रॉंग दिसून नाही राहिले, तर तेव्हा भगवान म्हणले की ज्याप्रमाणे एखादी बैलगाडी बरेच दिवस पर्यंत चालल्यामुळे त्याचा आवाज येतो, कचर कुचर असा आवाज येतो आणि खिळखिळे अवयव होतात, तसंच माझ्या शरीराचं पण झालेलं आहे. आज मी आहे, उद्या मी नाही राहणार. अरे एवढे मोठे सम्यक संबुद्ध आपल्याला सोडून गेले, एवढे मोठे परमपूज्य बाबासाहेब आपल्याला सोडून गेले, आपले आजी आजोबा हे लोक आपल्याला सोडून गेले, त्याच पद्धतीने ते बिमार पडले, त्याच पद्धतीने ते सोडून गेले. आपण ते या जगातून जाणारच आहो ना, का अमर आहो या जगामध्ये? पण तुम्ही जगता असे जसं काय तुम्ही अमर आहात? असं वाटते का तुम्ही जगत असा, आयुष्यभर तुम्ही जगणार असा? याच्याशी झगड, त्याच्याशी भांड, याला मार त्याला मार, याचा हिसकाव त्याचा हिसकाव, याचं चिंतन मनन कर, त्याचं कर, याची बदनामी कर, त्याला टॉर्चर कर. म्हणजे कशासाठी? असं वाटते का तुम्ही अमर आहात, आज या उद्या राहणार आहे? या अज्ञानामुळे सारे दुःख आहेत मानवतेमध्ये. पण मनुष्य अज्ञानातून मुक्त व्हावं असं भगवंताला वाटलं आणि म्हणून त्यांनी 45 वर्ष धर्माचा प्रचाराने प्रसार केला आणि समजावून सांगितलं का बाबा रे अनित्य आहे सर्व, तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा, शिका आणि हे जग तुम्ही पहा. या जगातली प्रत्येक गोष्ट महत्वाची. या ठिकाणची झाडं, या ठिकाणची जमीन, या ठिकाणचे पशु, या ठिकाणचे पक्षी, या ठिकाणचे पाणी, या ठिकाणची हवा, प्रत्येक गोष्ट उत्तम आणि महत्वाची आहे तुम्हाला जिवंत राहण्यासाठी. पण आपल्या अज्ञानामुळे आपण त्या गोष्टींना कधी पाहत नाही, ना आपल्या श्वासाला पाहत, ना डोळ्यांना, ना कानाला, ना अवयवांना. आपल्याला वाटते भेटलेले आहे भाऊ फुकट फुकटचे, चला करा त्याचा उपयोग, करा त्याचा उपयोग करू बिमार पडतात, दवाखान्यांमध्ये जातात. मोठ्या अज्ञानामुळे दुःख आहे. अज्ञान दुःखी बनवत आहे तुम्हाला, तृष्णा दुःखी बनवत आहे तुम्हाला, बाकी दुसरं तुम्हाला कोणी दुःखी नाही बनवत आहे. म्हणून त्या अज्ञानाला त्या तृष्णेला नष्ट करण्यासाठी भगवान तथागत सम्यक संबंधाचा धम्म आहे. धम्मामध्ये सांगण्यासारखं खूप आहे. पण आज आपल्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही पाचारण केलं, कांबळे साहेबांनी आग्रहाने या ठिकाणी बोलवलं, अंतेजी पण या ठिकाणी आले सोबत. त्या निमित्ताने हा जो काही एक विषय आहे तो आपण संक्षेपाने या ठिकाणी सांगितलेला आहे आणि बराच या ठिकाणी अवधी झालेला आहे बोलता बोलता. तर मी आपला अजून जास्त अधिक वेळ घेत नाही, अदरवाईज माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे. जर अधिक तुम्हाला धम्मश्रवण करायचं असेल तर माझं युट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे क्लिनिकल बुद्धिझम असं युट्यूब चॅनलचं नाव आहे. तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल्स आहेत, तुम्ही ते युट्यूबला सर्च करा. त्याच्यामध्ये 500 पेक्षा जास्त प्रवचन माझे वेगवेगळ्या विषयांवर दिलेले आहेत, ते बुद्धमाला प्रदर्शित करणारे आहेत, बाबासाहेबांच्या विचारांना प्रदर्शित करणारे. तुम्ही ते ऐकू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि सर्वांप्रती या ठिकाणी मंगलकामना व्यक्त करूया. भवतु सब मंगलम, रखन्तु सब देवता, सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते, धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते,
संघानुभावेन सदा सुखी भवन्ति ते. धन्यवाद सर्वांना, धन्यवाद.